Yes, friends, I'm Sunil Desai and I welcome you to Galaxy Online Learning powered by Galaxy Tutorials. Okay, friends, so today we are going to study a new subject that is Marathi. Okay, आता आपण मराठी हा विषय शिकणार आहोत. 10th स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम आणि 10th CBSE ओके या दोघांनाही एकच पुस्तक आहे त्याचं नाव आहे अक्षर भारती इयत्ता 10वी. ओके तर दोघांसाठी एकच पुस्तक असल्यामुळे दोघांसाठी मी हे तुम्हाला शिकवत आहे आता. ओके तर ह्या 10वीच्या या पुस्तकामध्ये पहिली जी कविता आहे ती एक प्रार्थना आहे. ओके तू बुद्धी दे. आता तुम्ही 10वीत गेलात. ओके 9वीपर्यंत खूप थट्टा मस्करी मस्ती करून झाली. आता ह्या वर्षी बोर्डाची परीक्षा आहे. ओके तर ह्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत भरपूर. ते कष्ट करण्याची बुद्धी तुम्हाला मिळते असं कदाचित बोर्डाला सांगायचं असेल. हा जी पहिली कविता आहे हे जर पहिला प्रार्थना आहे ही तुम्हाला वाचायची आहे पण ह्याच्यावरती कोणतेही प्रश्न येणार नाही आहे. ओके हे तुम्ही वाचा समजून घ्या. तुम्ही उद्याच्या भारताचे तुम्ही नागरिक आहात. माणूस म्हणून तुम्हाला कसं जगायचं आहे ते या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जबाबदारीने कसं वागायचं आहे, माणूस म्हणून तुम्हाला मोठं झाल्यानंतर कसं वागायचं त्यासाठी कशी तुम्ही ही प्रार्थना आहे देवाला की मला बुद्धी दे की मी माणसाशी माणसाप्रमाणे वागेन. म्हणजे ना साने गुरुजींनी म्हटलं होतं की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे. ओके तर ती तशी बुद्धी आपल्याला मिळावी यासाठी ती प्रार्थना आहे. पण ही परीक्षेमध्ये येत नसल्यामुळे मी ती डिटेलमध्ये तुम्हाला आता काही शिकवत नाही आहे. ओके तुम्ही वाचा ती प्रार्थना समजून घ्या. आता आपण पाठ नंबर 2 कविता 2 नंबर कवितेकडे येतो. ती आहे संतवाणी. ओके संतवाणी त्याच्यामध्ये 2 कविता आहेत आपल्याला. पहिलं 2 मध्ये आपल्याला आहे अंकिला मी दास तुझा आणि दुसरी आहे आ योगी सर्व काळ सुखदाता. आता आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. बरोबर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपल्या महाराष्ट्राला मराठी भाषेला संत वाङ्मयाचा मोठा इतिहास लाभलेला आहे. ओके थोर संत कवी संत होऊन गेले की ज्यांनी मराठी साहित्यामध्ये आपल्या ज्ञानाने आपल्या अभंगांनी आपल्या कवनांनी आपल्या भरुडांनी खूप मोठी भर आपल्या ह्याचं रिचनेस वाढवले आहे. दे हॅव मेड दिस मराठी लिटरेचर अ व्हेरी रिच लिटरेचर. ओके तो आपण आता पहिल्यांदा संतवाणीची पहिला अभंग जो आहे अंकिला मी दास तुझा या अभंगाकडे येऊया. पान नंबर 2 वर हा अभंग आहे. कृपया आपले पुस्तक उघडा. प्लीज ओपन युअर पेज नंबर 2. ओके अंकिला मी दास तुझा. आता हा जो अभंग आहे हा कोणी लिहिला आहे तर हा अभंग संत नामदेव यांनी लिहिला आहे. संत नामदेव आता जे पहिला हा जो पिवळ्या रंगाचा चौकोन आहे त्याच्यामध्ये नेहमी इंट्रोडक्शन असतं. त्या कवीचं किंवा लेखकाचं इंट्रोडक्शन असतं आणि थोडा भावार्थ असतो कवितेचा किंवा धड्यामध्ये पाठामध्ये तुम्हाला काय सांगितलं ते लिहिलं असतं. तर आपण यापर्यंत काय दिलं ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन. संत नामदेव त्यांचा जन्म 1270 साली झाला आणि 1350ला त्यांनी हे इहलोक सोडून गेले. ओके ते वारकरी संप्रदायातील थोर कवी होते. वारकरी संप्रदाय म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की आषाढ महिना मराठी महिने आपले हिंदू महिने जे आहेत मराठी महिने. ओके त्याच्यामध्ये आषाढ आणि कार्तिक हा जो महिना येतो त्याच्या एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाला पांडुरंगाला मानणारे पांडुरंगाचे भावी भक्तगण पांडुरंगाचे विठ्ठलाचे हे काय करतात चालत आपल्या घरातनं चालत निघून एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला पोचतात. आपलं माहीत असेलच ते
आता गेल्या आता एकादशी झाली तेव्हा आपले मुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करायला गेले होते. ते चालत नव्हते गेले, कुठे विमानं जातील, पण जो भक्त असतो ओके तो चालत गळ्यात तुळशी माळा घालून डोक्यावर त्या बायका ज्या असतात त्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत पांडुरंगाचं दर्शन करायला जातात. आणि हा जो संप्रदाय आहे म्हणजे कल्ट आहे, कम्युनिटी आहे, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. तर संत नामदेव या वारकरी संप्रदायातले एक थोर संत कवी आहेत. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांची अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेव जेव्हा अभंग लिहितात तेव्हा त्यांची अभंग रचना ही फार उत्कट, म्हणजे इट इज हार्ट टचिंग, तुम्हाला कुठेतरी हृदयस्पर्शी असते ती. ओके, साध्या सोप्या भाषेमध्ये संत नामदेवांनी अभंग लिहिलेले आहेत त्यांचे सर्व. आणि त्या साधी सोपी भाषा सुद्धा ती आपल्याला हृदयाला जाऊन भिडतात, हृदयाला जाऊन भिडतात ते. ओके, आणि त्यांनी म्हणजे हे 13व्या शतकातले 14व्या शतकातले 14व्या शतकातले कवी. त्यांना त्यावेळेस हिंदी भाषाही अवगत होती आणि त्यांनी त्यांचा हा भागवत धर्म सगळे पसरवण्यासाठी त्यांनी भरपूर भारतभर फिरले. ते पुढे पंजाबपर्यंत ते पोचले होते. ओके, आणि हिंदीमधूनही त्यांनी अनेक रचना केलेल्या आहेत. तसे त्यांनी मराठीमध्ये अभंग लिहिले, तसे हिंदीमध्ये पण लिहिलेले आहेत. आणि ते भागवत धर्माची प्रसार करण्यासाठी पंजाबपर्यंत, आता तो जो पंजाब आहे पंजाब प्रांतापर्यंत पोचले होते. ओके, आणि पंजाब प्रांतामध्ये पण त्यांना खूप मानलं जातं. शीख धर्म त्यांचा जो पवित्र ग्रंथ आहे शीख धर्माचा, त्याला काय म्हणतात, श्री गुरु ग्रंथ साहेब. तर त्या गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथामध्ये, शीख धर्मियांच्या पवित्र ग्रंथामध्ये, गुरु ग्रंथ साहेबामध्ये तुम्हाला संत नामदेवांची 61 कवने 61 कवने त्याच्यामध्ये तुम्हाला आढळतील. आणि त्यांना भक्त नामदेवजी की मुखबानी असं म्हटलंय त्यांनी. ते आपण जर कधी तुम्ही गुरुद्वारामध्ये गेला असाल तर तिथे ते गुरु ते सतत गुरु ग्रंथसाहेब वाचत असतात. त्या ग्रंथसाहेबामध्ये संत नामदेवांची पण कवनं आहेत. त्याला काय म्हटलं त्यांनी, भक्त नामदेवजी की मुखबानी. ओके, तर ह्या अभंगामध्ये, आता ह्या अभंगात त्यांनी काय लिहिले, तर ह्या अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. ओके, त्यांनी काय केले की वेगवेगळे संदर्भ दिलेत, वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले संत नामदेवांनी. आणि त्यांनी परमेश्वराकडे काय केलंय, प्रार्थना केली की माझ्यावर कृपा कर, माझ्या मदतीला धावून ये. आणि त्यासाठी त्यांनी अनेक एक्झाम्पल्स वापरले. दैनंदिन जीवनातली, रोजच्या आपल्या आयुष्यातली त्यांनी आपण जे समोर पाहतो त्याच्यामधून त्यांनी काही दृष्टांत वापरले. ओके, प्रतिकात्मकरित्या त्यांनी वापरले की त्याप्रमाणे देवा ते काय म्हणतात की तू माझी माऊली आहेस, पांडुरंगा तू माझी माय आहेस, माऊली आहेस, मी तुझा दास आहे. ओके, आणि त्यांनी कशा प्रकारे म्हणले ते आता आपण पुढे बघू. ओके, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. ओके, ते काय अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. जर आपलं बाळ आगीच्या फेऱ्यामध्ये अडकलं असेल, सभोवताली आग पसरलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर एक छोटं बाळ अडकलंय असं जर त्या बाळाच्या आईला दिसलं तर बाळाची आई काय करेल, ती काहीही विचार न करता धावत सुटेल आपल्या बाळाला वाचवण्यासाठी. ती आगीची पर्वा नाही करणार, स्वतः भाजेल वगैरे ह्याची एक क्षण सुद्धा तिच्या मनात येणार नाही की मी भाजले कसं जाऊ, मी भीती असं काही नाही. आपलं बाळ आहे तिथे, आपल्या बाळाला आगीने वेढलेलं आहे तर त्याची सुटका करायची, या एकाच ह्याच्याने ती एकदम तत्परतेने धावेल आणि त्या बाळाची सुटका करायला आगीत उडी मारेल. ओके,
म्हणजे जी तत्परता एक आई दाखवते आपल्या बाळाला वाचवण्यासाठी आगीतनं, त्याच तत्परतेने तैसा धावे माझ्या काजा अंकिला मी दासता, त्याच तत्परतेने विठ्ठला हे पांडुरंगा तू माझ्या कामाला मदत करायला मला धावून ये, माझ्या मदतीला धावून ये, कारण मी माझं सर्वस्व तुला अर्पण केलेलं आहे, मी तुझा दास झालेलो आहे, असं कोण म्हणतंय? असं संत नामदेव म्हणतात. सवेची झेपावे पक्षिणी पिली प्रीताची धरणी. आता तुम्ही पाहिलं असेल, पक्षी घरटं झाडावर बांधतात, फांद्यांवरती घरटं बांधतात. ती छोटी छोटी पिल्लं कधी चुकून तोल जाऊन खाली पडण्याची शक्यता असेल, पडतात. कशातनं? घरट्यातनं खाली पडतात. त्यावेळेस पक्षीण कुठे असते? पक्षीण त्या आपल्या पिल्लांसाठी खाद्य आणायला घरट्यातनं बाहेर पडलेली असते. पण ती किती घरट्यातनं बाहेर पडली तरी ती नेहमीचं लक्ष कुठे असतं? घरट्याकडेच असतं. ती जरी घरट्याच्या बाहेर असेल, फिरत असेल धान्य शोधायला, काही अन्न शोधायला, कोणासाठी? आपल्या पिल्लांसाठी, छोट्या छोट्या पिल्लांसाठी, तर तिचं लक्ष कुठे असतं? आपल्या पिल्लांकडे असतं. तेव्हा एखादं जर पिल्लं चुकून तोल जाऊन पडलं तर ती उडत पटकन येते आणि तिला उचलून, त्या पाखराला पिल्लाला उचलून परत घरट्यात नेऊन ठेवते. कारण काय? तिला भीती असते की ह्या पडल्या कोणतरी दुसरे प्राणी, पक्षी, पशु येऊन खाती. म्हणजे एवढी काळजी घेण्यासाठी तत्परतेने तिचं लक्ष कुठे असं, कुठेही गेली पक्षीण म्हणजे लेडी बर्ड, ओके, ती कुठेही गेली तिचं लक्ष कुठे असणार? आपल्या घरट्याकडे. आणि ती तक्षणी म्हणजे इमिजिएटली शी विल कम अँड व्हॉट शील डू? शील पिकअप हे बाळ, आपले पक्षी पिल्लू, आणि त्याला काय करेल? आणून पुन्हा घरट्यामध्ये ठेवेल. ओके. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. म्हणजे भुकेले वस्त्रावे म्हणजे काय? जर आपलं बाळ, आपलं पाडस, ओके, द काफ ऑफ अ काव, पता है ना, काफ ऑफ अ काव, ओके. तर काफ ऑफ अ, भूक लागली काय करतो? तो हंबरतो, आवाज देतो. काय करतो? त्याला शोध असतो कोणाला? आईला, कारण त्याला दूध पाहिजे असतं आईकडनं. ओके. मग तो काय करतो? हंबरायला लागतो. हंबरतो. आणि जेव्हा ह्याचं हंबरणं, त्या बाळाचं, पाडसाचं, त्या काफचं हंबरणं जेव्हा गाईला ऐकू येतं, गाय कुठेही लांब असेल, चरत असेल, गावात खायला गेली असेल, आजूबाजूला खात असेल, तर ती काय करते? लगेच आपल्या वासरू जे आहे त्याचं हंबरणं ऐकून काय करते? धावत येते, आवाज येते तिकडनं, येते म्हणून मी, आणि धावत येते आणि आपल्या बाळाला दूध पाजते. हे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल. तर ते सोडून द्या, आम्ही घरातलं उदाहरण देऊ ना. तुम्हाला कदाचित छोटे बहीण भाऊ असतील, तुम्ही लहान होतात तेव्हा ते तुमच्यापेक्षा खूपच छोटे होते. पाळण्यात समजा तुमचा छोटा बहीण भाऊ अचानक, आई काहीतरी काम करत असेल, स्वयंपाक बनवत असेल, किचनमध्ये असेल किंवा काही दुसरं काम करत असेल, तेवढ्यात ते तुमचं छोटं भाऊ बहीण रडायला लागतं पाळण्यामध्ये. आई काय करते? आपली सगळी कामं सोडून आले 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 करत धावत जाते. बरोबर आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिसते? ती ओढ, आईची आपल्या बाळाप्रतीची जी ओढ, ही फक्त मनुष्य जातीमध्येच नाही आहे, जनावरांमध्ये पण आहे. ओके. तर वासरू भूक लागल्यामुळे हंबरत आहे हे बघून गाय धावत, तक्षिणी धावत येते, लगेचच धावत पळत येते. वणवा लागलासे वनी पाडस चिंतित हरणी. वणवा म्हणजे काय? फॉरेस्ट फायर. ओके. कधी कधी नॅचरली आग लागते वणवा ह्याच्यामध्ये, जंगलामध्ये सुका पालापाचोळा असतो, कधी कधी दोन झाडांचं घर्षण होतं आणि त्या घर्षणामध्ये एखादं स्पार्क उडतो आणि वणवा लागतो, आणि तो वणवा सगळे पेटून उठतो. संपूर्ण सुकलेली जर पानं वगैरे पडली असतील तर पेट घेतो. आणि असा जर वणवा लागल्यानंतर हरिण जे असतं ते काय करतं? बाहेर गेलेलं असेल, चरायला गेलं असेल, गवत खायला गेलं असेल, पाला खायला गेलं असेल, कारण ते खाल्ल्याशिवाय ते आपल्या पाळसाला दूध नाही देऊ शकत ना. पहिल्यांदा त्या हरणीचं पोट भरलं तर ती आपल्या पाळसाला दूध देऊ शकणार आहे. म्हणून ती चरण्यासाठी बाहेर गेली असेल आणि जर वणवा लागला तर त्या हरणीला कोणाची चिंता असते? पहिल्यांदा
आपलं पाडसाची चिंता असते. आपल्या पाडसाला तर चिंता म्हणजे वरी. शी वरीज, द डिअर वरीज अबाउट हूम, इट्स छोटा वन. ओके, तर पाडसाची चिंता करत असते. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक जैसा. ओके, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो. चातक हा एक पक्षी आहे जो पावसाची आठवण, पावसाची वाट बघत बसलेला असतो. ओके, तर त्याप्रमाणे, कारण त्याला पावसाचं पाणी प्यायचं असतं. असं म्हटलं जातं की चातक हा पक्षी फक्त पावसाचं पाणी पितो. म्हणजे पडत असताना जमिनीवर पडलेलं पाणी तो कधी पित नाही. म्हणजे बाजूने नदी वाहत असेल ते नदीतलं पाणी चातक पित नाही असं म्हटलं जातं. तो काय करतो, जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपली चोच उघडतो वर मान करून, आकाशातून पाऊस येतो आणि ते आपल्या चोचीत घेतो पाणी आणि ते पाणी पितो. आणि त्यासाठी तो पावसाची वाट आतुरतेने, ओके, आतुरतेने वाट बघत असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय दाखवलंय संत नामदेव की ज्या आतुरतेने ज्या आतुरतेने चातक पक्षी पावसाची वाट बघतो. मेघ म्हणजे काळे ढग. ओके, काळ्या ढगातनं काय येतो, पाऊस येतो. ओके, या ढगांची वाट बघतो. लोक काळे ढग येऊ दे आणि पाऊस पडू दे. पाऊस पडल्यामुळे काय होणार, आपल्याला पाणी प्यायला मिळेल. यासाठी तो अगदी काकुळतीने अगदी वाट बघत असतो. तेवढी तसं त्या पद्धतीने मी तुझी वाट बघतोय. कोणाची? भगवंतांची, विठ्ठलाची, पांडुरंगाची वाट बघतोय. संत नामदेव म्हणतात चातकाप्रमाणे मी तुझी वाट बघतोय, त्यामुळे तू माझ्या मदतीला धावून ये. म्हणजे तू माझी माऊली आहेस. त्यांनी ते दाखवण्यासाठी की माऊली आणि मुलाचं, माऊली आणि त्याचं बाळ यांच्यामधलं जोडणारा जो एक प्रेमाचा धागा आहे, तो दाखवण्यासाठी त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली. त्यांनी पहिल्यांदा उदाहरण दिलं ते आपल्या बाळाचं. आगीमध्ये सापडल्या बाळासाठी आई कशी धावून जाते, म्हणजे मनुष्य जातीचं उदाहरण दिलं आहे. त्यानंतर त्यांनी उदाहरण दिलं आहे पक्ष्यांचं उदाहरण दिलं आहे. त्यांनी उदाहरण दिलं आहे गाईचं उदाहरण दिलं आहे. त्यांनी हरणाचं उदाहरण दिलं आहे की प्रत्येक आईचं म्हटलं कुठल्याही मध्ये पक्षी असू दे, प्राणी असू दे की मनुष्य जाती असू दे, त्याच्यामध्ये आई आणि त्याच्या बाळामध्ये जे प्रेम असतं, जो जिव्हाळा असतो, जी आपुलकी असते, त्यासाठी आई काही करायला तयार असते आपल्या बाळासाठी त्या प्रेमामुळे. तर तसंच त्या पद्धतीने तू भगवंता मी तुझा दास आहे, मी तुझं बाळ आहे, तर तू माझ्या मदतीला, माझ्या कामासाठी धावून ये, कारण मी तुझी चातकाप्रमाणे अगदी वाट बघत आहे. ओके, तर अशा प्रकारे किती अगदी सोप्या पद्धतीने आणि सहज हृदयात जाऊन भेटणाऱ्या पद्धतीने संत नामदेवांनी हा अभंग लिहिलेला आहे. ओके, तर इथे तुम्हाला कृतीमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. तर ह्या प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं ही आपल्या स्टडी पॅकमध्ये आहेत. त्यामुळे मी काही तो आता त्या स्टडी पॅकमध्ये ही प्रश्नांची उत्तरं आहेतच, पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन जे काही तुम्हाला शालांत परीक्षेमध्ये, बोर्डाच्या एक्झाम्समध्ये जे काही येऊ शकतं असे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर आता आपला वेळ घेत नाही आहे. आणि आपण आता आपला दुसरा अभंग, संतवाणीमधला ओके, अभंग, दुसरा अभंग ज्याचं नाव आहे योगी सर्व काळ सुखदाता, या अभंगाचा समजून घेण्याचा मी तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता योगी सर्व काळ सुखदाता याचा मिनिंग काय होता? व्हॉट डू यू मीन बाय दिस? अर्थ काय याचा की योगी सर्व काळ सुखदाता म्हणजे योगी पुरुष म्हणजे जे ऋषी मुनींसारखे संत महंत होऊन गेले, ओके, योग्य धारणा करणारे, ओके, ते सर्व काळ सुखदाता म्हणजे सदैव, सर्व काळ म्हणजे सदैव सुखदाता म्हणजे सदैव सुख वाटतात. कायम ते काय करतात, दुःख कधी वाटत नाही, सुखच वाटतात लोकांना. दे स्प्रेड हॅपीनेस एव्हरीवेअर. जो योगी असतो हा संपूर्ण मानव जातीला, संपूर्ण या पृथ्वी तलावर काय करत असतो, तो हॅपीनेस वाटत असतो, सुख वाटत असतो. ओके, असं या
टायटल आहे या अभंगाचं. हे संत नामदेव आपण पाहिले. आता संत एकनाथ यांचा जन्म 1533 साली झाला आणि त्यांनी 1599 मध्ये समाधी घेतली. ओके, म्हणजे तर ते पण एक भागवत संप्रदायामधले एक थोर संत कवी होते. त्यांनी 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक. 16व्या शतकामध्ये हे होऊन गेले. संत नामदेव 14व्या शतकामध्ये होऊन गेले. 200 वर्षानंतर संत एकनाथ यांनी काय केलं की महाराष्ट्राच्या कल्चरल प्रोग्रेससाठी, ओके, सोसायटीमधल्या प्रोग्रेससाठी, कल्चरल प्रोग्रेससाठी ही वॉज वन ऑफ द फ्रंट रनर्स. ही वॉज अ लीडिंग पर्सन. संत एकनाथ लीडिंग पर्सन. त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधन करणं म्हणजे त्यातल्या वाईट चालीरीती काढून नवीन चांगल्या गोष्टी आणणं. तर वाईट प्रथा होत्या, त्या वाईट प्रथांना बाजूला करण्यासाठी, ओके, वाईट प्रथा आपल्या समाजातून निघून जायला पाहिजे, चांगल्या प्रकारे आपण लढलं पाहिजे. संतांचं काम तेच होतं. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. ओके, तर एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. ओके, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ लिहिले. त्यांची जी लेखन संपदा आहे, लेखन संपदा म्हणजे त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे हे त्यांनी फक्त एक ग्रंथच असे नाही लिहिले. त्यांनी बऱ्याच प्रकारचे वाङ्मयीन प्रकार, डिफरंट टाइप्स ऑफ लिटरेचर ही हॅज रिटन. ओके, त्याच्यामध्ये अभंग आहेत, आख्यान आहेत, गवळणी आहेत, पदे आहेत, भारुडे आहेत. ओके, अशी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी लिहिली आहेत. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथासंदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत. आता संत एकनाथांचं जे लेखन आहे हे लेखनामध्ये त्यांनी मगाशी ते प्रवर्तक होते सांस्कृतिक प्रबोधनाचे. त्यामुळे त्यांनी नेहमी अशा प्रकारे लेखन केलं आहे की ते तळागाळातल्या लोकांपर्यंत, म्हणजे तळागाळातले लोक म्हणजे कॉमन पीपल, इट शुड रीच द मासेस. त्यांचं जे लेखन आहे त्यांनी अशा प्रकारे लिहिलं आहे दॅट इट शुड रीच द मासेस. तळागाळातल्या लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे. म्हणून त्यांनी लोकांना आवडेल अशी भारुडे, आख्यान, गवळणी अशा हे केलं की लोक त्याच्यामुळे त्या म्हणतील आणि त्यांची जनजागृती होईल, लोकांच्या मध्ये जागृती होईल, काय वाईट काय चांगलं हे त्यांना कळावं. ओके, आणि हे सर्व त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आता ह्या अभंगात त्यांनी काय केलं आहे तर प्रस्तुत अभंग म्हणजे पुढील अभंगामध्ये योगी पुरुष आणि त्यांनी पाण्याची तुलना केली आहे. त्यांनी योगी पुरुष, संत महात्मा जे महंत होऊन गेले त्यांची तुलना त्यांनी कोणाशी केली आहे? पाण्याशी. आणि पाण्यापेक्षा हे योगी पुरुष किती श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ म्हणजे बेटर, ओके, किती चांगले आहेत, किती बेटर आहेत हे त्यांनी या अभंगातून आपल्याला दाखवलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत, वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेली आहेत. ओके, आता ती काय एक्झाम्पल्स दिले, काय दृष्टांत दिले ते आपण बघूया. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पांखुआ जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वांसी दुत्व. म्हणजे जेवी म्हणजे जसे, जसे चंद्रकिरण चकोरासी. चकोर हा एक पक्षी आहे, काल्पनिक पक्षी आहे, तो चंद्रकिरण पिऊन जगतो असं म्हटलं जातं. अशी कल्पना आहे की चकोर हा एक पक्षी आहे, तो चंद्रकिरण जेव्हा चंद्राची किरणं पडतात, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची किरणं पडली, चंद्रकिरण पिऊन तो जगतो असं म्हटलं जातं. तर ज्याप्रमाणे जेवी चंद्रकिरण चकोरासी, पांखुआ जेवी पिलियांसी. पांखुआ म्हणजे पंख. आज तुम्ही बघितलं असेल की पक्षी काय करतात, आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यांना सेफ ठेवण्यासाठी काय करतात, आपले पंख असे पसरतात. कोंबडीला तुम्ही बघितलं असेल, जेव्हा ती छोटी छोटी पिल्लं असतात ती काय करते, तिला वाटलं की कुठून तरी आपल्याला आता धोका वाटतोय, कोणतरी येतंय, आपलं पिल्लू उचलून नेईल, लगेच काय करते, पंख पसरवते आणि त्या पंखाच्या खाली आपल्या पिल्लांना झाकून घेते, म्हणजे ती पिल्लं कोणाला दिसू शकत नाही. ओके, म्हणजे पंखुआ जसे पंख
आईचे पंख पिल्लांसाठी महत्वाचे आहेत. व्हॉट दे डू, दे प्रोटेक्ट द विंग्स. पंख म्हणजे विंग्स, ते काय करतात, प्रोटेक्ट करतात. जीवन जैसे की जीवासी. जीवन म्हणजे पाणी. पाणी प्रत्येक लिव्हिंग बिंगला, जीव म्हणजे लिव्हिंग बिंग. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. सो द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. जसं चकोराला चंद्रकरण इम्पॉर्टंट आहे, बिकॉज ते पिऊन जगतो. छोट्या छोट्या पिल्लांना आईचा पंख, आईचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. ओके. आणि प्रत्येक लिव्हिंग बिंगला जसं पाणी महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे सर्व लोकांना काय पसंत असतं, योगियांचं मृदुत्व, सॉफ्टनेस. ओके. देवी सर्वांशी मृदुत्व, त्याप्रमाणेच सर्वांना काय, सॉफ्टनेस पसंत असतो, आवडतो. ओके. जळ वरीवरी शाळी मळ, योगिया सभाय करी निर्मळ. जळ वरीवरी शाळी मळ, योगिया सभाय करी निर्मळ. जळ म्हणजे पुन्हा पाणी. किती वेगवेगळी नावं आहेत बघा पाण्याला, समानार्थी शब्द. ओके. जीवन पाणी, पैसे. जळ म्हणजे पुन्हा पाणी. आता आपण बाहेरून आल्यानंतर काय करतो, पाण्याने हातपाय धुतो. रोज सकाळी आपण पाण्याने आंघोळ करतो. का करतो, की आपल्या शरीरावर जी काही धूळ साचली असेल, मळ साचली असेल, ती निघून जाईल. पाणी काय करतं, आपल्या शरीरावरील मळ धुवून टाकते. शरीरावरील मळ म्हणजे बाह्य, आपल्याला बाहेरून जी काही घाण लागलेली आहे, हे आपण कशाने स्वच्छ करतो, पाण्याने स्वच्छ करतो. पण योगी काय करतो, योगी पुरुष काय करतो, योगी पुरुषाचं जर आपण सहवासामध्ये असलो, त्याची आचरण, तो कशा प्रकारे वागतो, तो काय बोलतो, हे जर आपण नीट मन लावून ऐकलं, तर आपण बाहेरूनच नव्हे, तर आपण अंतर्बाह्य म्हणजे आतून सुद्धा आपल्या मनाने आपण स्वच्छ होतो. पाणी फक्त आपलं बाहेरून स्वच्छ करतं, पण योगी लोकांच्या सहवासात आपण अंतर्बाह्य म्हणजे आतून सुद्धा मनातून अंतर्मनाने आपण स्वच्छ होतो. निर्मळ करणे म्हणजे स्वच्छ करणे. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. आता आपल्याला तहान लागते, तेव्हा आपण काय करतो, पाणी पितो. थंडगार बाहेरून आलो, आपण सांगतो, आपण काय करतो, फ्रीज उघडतो, फ्रीजमध्ये थंड पाणी घेतो आणि पितो, आपल्याला बरं वाटतं. तेव्हा त्यात ते तात्पुरतं असतं ना, तात्पुरती आपली तहान भागते. असं आहे का की एकदा पाणी पिल्यानंतर तुम्हाला पुन्हा कधी तहान लागत नाही? नाही, आपल्याला तहान परत परत लागते, थोड्या वेळाने पुन्हा तहान लागते, आपण पुन्हा पाणी पितो. म्हणजे म्हणते उदक सुखी करी एक वेळ. उदक म्हणजे पुन्हा पाणी. पाण्याने आपण पुन्हा एक तिसरा समानार्थी शब्द पाण्यासाठी, उदक हा पाण्यासाठी एक समानार्थी शब्द आहे. ओके. तर उदक सुखी करी एक वेळ म्हणजे एकदा आपण पाणी पिऊन एकदाच आपण येऊ. पण योगी पण योगी पुरुष काय करतात, आपल्याला सदैव सुख देतात. कशा प्रकारे सुख देतात योगी पुरुष? योगी पुरुष आपल्याला त्यांच्या आचारांनी, त्यांच्या विचारांनी, आपण ते श्रवण केले, त्यांनी जे काही बोलतात ते जर आपण ऐकलं, तर आपण आयुष्यभर सुखी राहू शकतो. ओके. इफ यू फॉलो देम, योगी लोकांना जर आपण फॉलो केलं, तर आपण आयुष्यभर सुखी राहतो. उदकाचे सुखते किती, सवेची क्षणे कृषिते होती. उदकाचे प्रश्न आहे हा. उदकाचे सुखते किती, उदकामुळे म्हणजे पाण्यामुळे आपल्याला किती सुख मिळतं. टायमिंग तृषिते होती, सवेची क्षण तृषिते म्हणजे थर्स्टीनेस. ओके. थर्स्ट आपल्याला भागवते, ती तात्पुरती. किती वेळ उदकाचे सुखते किती, उदकाचे म्हणजे हॅपीनेस किती मिळतो, क्षणभर. पाणी पिताना अरे किती गरम होत आहे, आता थंडगार पाणी पिलं, आता बरं वाटतंय, हे त्या क्षणापुरतं, त्या 1 मिनिटापुरतं, 2 मिनिटापुरतीचं ते आपल्याला मिळालेलं एक सॅटिस्फॅक्शन असतं. बरोबर. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पणे. पण योगियाच्या सहवासाने आपल्याला काय मिळते, स्वानंद तृप्ती म्हणजे आपल्या स्वतःला एक आनंद मिळतो. त्यांचं कीर्तन ऐकलं, त्यांचं भजन ऐकलं,
त्यांचे आचार विचार ऐकले, ते कसे वागतात ते पाहिले, की आपल्याला एक आनंद मिळतो, स्वतःला एक आनंद मिळतो. ओके. आणि ते जे सुख आहे त्याच्यामध्ये कुठलीही विकृती नाही, कुठलीही वाईट गोष्ट नाही. ओके. जे सुख बऱ्याचदा काय असतं, की आपलं जे दुसऱ्याला हाल, काही लोकांना दुसऱ्याला हाल करण्यामध्ये पण सुख मिळतं. आहेत ना अशी लोक, की दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये पण काही, आपण बघतो आपल्या वर्गात कितीतरी मुलं असतात, त्यांना काय असतं की जो शांत मुलगा आहे त्याला त्रास द्यायचा, मग त्यांना खूप आनंद होतो. त्याला तुरडायला लागला की त्यांना आनंद होतो. ओके. ही काय झाली? विकृती झाली. दुसऱ्याच्या दुःखात स्वतःला आनंद मानणं, ही काय झाली? विकृती झाली. पण जेव्हा आपण योग्यांच्या सहवासात असतो तेव्हा आपल्याला स्वतःला जो आनंद मिळतो त्याच्यामध्ये कुठलीही विकृती नसते. आपण स्वतः आनंदी असतो. आपल्या सभोवती जे काही लोक आहेत, सभोवताली जे काही लोक आहेत, सगळे लोक आनंदी असतात. आपण आनंद वाटत असतो. ओके. उदकाची जे मधुरता ते रसनेशीची तत्वता. आता आपण जेव्हा पाणी पितो, त्या पाण्याची जी गोड चव आपल्याला मिळते, ही चव कशामुळे मिळते? फक्त आपल्या रसना म्हणजे जिभेला, म्हणजे आपल्या मिळते. कारण आपल्या पूर्ण शरीरातल्या एका अवयवाला पाण्याची मधुरता आपल्या पूर्ण शरीरातल्या फक्त एका अवयवाला, आपल्या जिभेला मिळते. ओके. ही जिभेला ते मधुर लागतं, म्हणून आपल्याला वाटतं की मधुर आहे, म्हणजे एकच अवयव. ओके. योगियांचे गोडपण पाहता होय निवविती सर्वेंद्रिया. म्हणजे पण योगियांचं जे गोडपण आहे त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये, त्यांच्या कीर्तनामध्ये आपण जे ऐकतो त्याच्यामध्ये आपल्याला जे गोडपण मिळते, आपल्याला जे बरं वाटतं. ओके. त्याच्यामुळे काय होतं? आपले सर्व इंद्रिय, फक्त कानच नाही तर आपलं मन, आपला अंतरात्मा, ओके, हे सर्व इंद्रिय, आपल्या सर्व जी काही इंद्रिय आहेत, आपल्या शरीराची सर्व इंद्रिय ही शांत होतात, आनंदी होतात. ओके. मेघमुखे अद्धपतन उद्दकाचे देखोनी जाण, अद्धपाते निवती जन अन्नदान सकळांसी. मेघ म्हणजे ढग. मेघमुखे अद्धपतन. अद्धपतन म्हणजे काय? खाली येणं, घसरणं. आता यांनी काय कल्पना केली की ढग जेव्हा त्यांचं तोंड उघडतात तेव्हा काय होतं? पाणी घसरतं त्यांच्या तोंडातून खाली येतं, म्हणजे पाऊस पडतो. बरोबर की नाही? म्हणजे कशी कल्पना केली? मेघमुखे अद्धपतन म्हणजे जेव्हा मेघांची तोंड उघडतात त्यांची तोंड खालच्या दिशेने असतात, जमिनीच्या दिशेने असतात, आकाशातून जमिनीच्या दिशेने, तेव्हा काय होतं? अद्धपतन होतं, म्हणजे पाऊस पडतो. त्या पावसामुळे काय होतं? ते पाऊस कुठे येतो? धरणी मातेवर येतो, धरतीवर येतो. आणि उदकाचे देखोनी जाण, अद्धपाते निवती जन, त्याच्यामुळे सगळीकडे संपूर्ण धरतीवर पाणी पडतं. आणि ह्या पाण्याचा उपयोग माणूस कशासाठी करतो? अन्नधान्य पिकवायला करतो. बरोबर आहे? म्हणजे अन्नधान्य पिकवण्यासाठी, आपली भूक भागवण्यासाठी, आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. कळलं? ओके. तैसे योगी असे खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, नित ज्ञाने उद्धरी. ज्याप्रमाणे पाणी खाली आलं की काय होतं? माणसांच्या पोटाची भूक भागते. पाणी येतं खाली, पाऊस पडतो, खाली येतं म्हणजे पाऊस पडतो, पाऊसाने जमीन ओली होते आणि त्या ओल्या जमिनीवरती माणूस काय करतो? अन्नधान्य पिकवतो आणि आपलं तर काय करतो? फक्त पोट भरतो. पण त्याचप्रमाणे जेव्हा एखादा योगी पुरुष वरून, स्वर्गातून म्हणजे आसमनातून इथे जन्म घेतो, इहलोकी म्हणजे धरतीवर जन्म घेतो. ओके. वरून येतो, खालून येणे म्हणजे स्वर्गातनं एक योगी पुरुष इथे इहलोकी या धरणी मातेवरती जन्म घेतो. तेव्हा काय होतो? तो आपल्या कीर्तनाने, आपल्या प्रवचनांनी सर्व जे प्रवचन कीर्तन जे लोक ऐकत असतात त्या सर्वांना काय करतो? त्यांचे सर्वांचं जीवन उद्धरितो म्हणजे त्यांचं जीवन चांगलं करतो, उद्धार करतो त्यांच्या जीवनाचा. ओके. दे स्टार्ट फिलिंग बेटर. त्यांना सुख मिळतं, त्यांच्यामधील माणूस जागा होतो.
जनावरासारखे वागत नाहीत ते. ओके, ते माणसासारखे वागायला लागतात. ते दुसऱ्यांना सुख द्यायला लागतात. म्हणजेच काय की एखादा योगी जेव्हा ह्या पृथ्वी तलावर जन्म घेतो तेव्हा तो आपल्या आचरणाने, आपल्या विचाराने सर्व आजूबाजूचे जेवढे लोक आहेत त्याच्या सहवासात येणाऱ्या सर्व लोकांमध्ये सुख पसरवतो. त्यांच्या अंतरात्मा सुखी करतो. त्यांच्या अंतरात्म्यातले विचार बदलतो. विचार बदलल्यामुळे काय होते, ते सगळी त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा, बाहेर जग बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलून जातो. आणि ह्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे जगाचा उद्धार होतो. ज्या वाईट प्रथा परंपरा आहेत त्या हळूहळू लोकांना कळतात की वाईट आहे, आपण हे आतापर्यंत करतो ठीक आहे, आपण असं करता नाही, लोक करतात ना आपण तसं वागू नये. ओके, तर अशा प्रकारे संत एकनाथांनी पटवून दिले आपल्याला की पाण्याने काय शेवटी तुमची तहान भागते, तुम्हाला अन्न मिळतं, पण तुमचं मन वाईट विचार करत राहतं. तुम्ही सुखी होता नाही होत ना. पाणी, अन्न खाऊन पाणी पिऊन आपण सुखी होतो का? नाही होत. आपलं सुखी होण्यासाठी काय, सुख हे शोधायचं कसं आहे, आपल्या मनावर असतं. ते सुख शोधणं हे आपल्या मनावर आहे. आणि ते कसं शोधायचं हे कोण शिकवतं आपल्याला? योगी कोण शिकवतात. सो हु इज बेटर, कोण श्रेष्ठ आहे? योगी श्रेष्ठ आहे पाण्यापेक्षा. हेच आपल्याला संत एकनाथांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आता पुन्हा मी ह्याच्यामध्ये पण ज्या कृतीमध्ये दिलेल्या आहेत हे सर्व टेक्स्च्युअल क्वेश्चन्स आपल्या स्टडी पॅकमध्ये असल्यामुळे मी ते आता इथे सोडवत नाही आहे. ओके सर, तुम्ही जर कोणी अजूनही स्टडी पॅक घेतलेला नसेल तर आय रिक्वेस्ट यू की come to the office and register yourself with Galaxy Tutorials and you will get your study pack so that it will be easy for you. तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जाईल. त्याच्यामध्ये सर्व व्याकरणासह सर्व काही दिलेलं आहे. व्याकरणाकडे आपण नंतर येऊ, पण ते पण सर्व त्याच्यामध्ये व्याकरण तुम्हाला मी शिकवेनच, पण हे सर्व त्या स्टडी पॅकमध्ये आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जेंडर चेंज करणं, ओके, लिंग बदलणं, सर्व काही त्याच्यामध्ये आहे. ते तुम्हाला उपयोगी पडेल. त्यामुळे ज्यांनी कोणी अजूनही रजिस्टर केलं नाही आहे त्यांनी कृपया तातडीने येऊन, किंवा आता एक्झाम लवकर युनिट टेस्ट घेतली आता, तर त्याच्या आधी लवकर, त्याच्यासाठी तुम्हाला खूप उपयोग होईल. तर तुम्ही येऊन हे जे स्टडी पॅक आहे, ओके, तर ते स्टडी पॅक आहे, ते स्टडी पॅक घेऊन जा. त्यासाठी येऊन तुम्ही रजिस्टर करा. ओके, विथ दिस I end this lecture. Thank you very much. Good day.